एंड करून फायनलाइज विश. हे बघा असं आलं देवी. देवी हे इथलं थोडंसं राहिले हो. काय हे बघ इथलं का करत. हां हाच आहे, काय प्रॉब्लेम तुला काय नाही आतला आहे ना, आपण घेतलं सगळं झालं. पुढे झालं सगळं क्लोज केलं ना. क्लोज कर. क्लोज. आता आपले झाले दोन्ही. आता याच्यामध्ये अननेसेसरी पार्ट पहिला आपण समजा पहिलं स्कॅन इग्नोर आपण करा. सिलेक्ट करून हिट करून इग्नोर. ओके ठीक आहे. आता आपण सरफेस टूला एंटर करू. एंटर केल्याने हा सिलेक्ट करू वॉल्यूम. ओके हे सिलेक्ट मध्ये कसं करतोस तू असं कर्सर दाबून. आपल्याला अनवॉन्टेड आहे. ओके डिलीट. ते पण आहे. तर आपल्याला बरेचसे पार्ट आहे चिमकीचे. आपण अनवॉन्टेड कंट्रोल आहे का काय शिफ्ट होतं ना. थोडंसं कट कर आणि डिलीट. काय सिलेक्ट आय सी काय करायचं केलंस तू. समजा हा पॉईंट आहे. राईट क्लिक सिलेक्ट आयलँड म्हणजे हा पूर्ण त्याला सिलेक्ट होतो आणि डायरेक्ट त्याला डिलीट. ओके किंवा कंट्रोल आहे ना पण ते शिफ्ट करून तसं पण आहे तसं. ते उलटं घ्यायचं असं. समजा आता आपण हा मोठा पार्ट घेतला. आपला मोठा पार्ट हा शिफ्ट हा मोठा पार्ट आहे. हा समजा आपला पार्ट आहे. ह्याला आपण आयलँड सिलेक्ट केला म्हणजे आपला पूर्ण पार्ट सिलेक्ट झाला. आता आपण ह्याला आपल्याला हा पार्ट पाहिजे आणि बाकीचं नको ना. मग कंट्रोल आय म्हणजे बाकीचे पार्ट सिलेक्ट झाले आता आणि मग ते डिलीट. कसं पहिल्यांदा त्या पार्टवर ठेवून म्हणजे जे मोठा पार्ट ठेवला आपण त्याच्यावरती कंट्रोल आणि आय दाबला. कंट्रोल आय दाबला म्हटलं ते राहिलं आणि ते शेजारचं जे राहिलं ना ते उडालं. ठीक आहे. आता आपण बघू ह्याच्यात अजून आपले काय अनवॉन्टेड पार्ट राहिले का. बरंचसं पार्ट आहे म्हणजे थोडाफार राहिला आहे. आपल्याला शिफ्ट दाबून आपला हा एक पार्ट रेडी झाला. दुसरा बरोबर आहे ना. हा काय हा सगळंच बरोबर हा लागत नाही. ते पण काढायचं का बरोबर जरा त्यानंतर जॉईंटमध्ये तरी पण साईड आहे बघू नंतर जरा. ठीक आहे मी करू का तुला. ठीक आहे. आता एडिट
ह्याला इग्नोर केला, ह्याला आता ह्याला एडिट, ह्याला आपण यूज करतो. यूज ह्याच्यातलं हे करायचं ना. एडिट. अरे चायच कर एडिट यूज. ठीक आहे, 2 पार्ट आले. दोन्ही पार्ट आपल्याला भेटले. आता ह्याला अलाइन करावं लागेल ना. आता आपल्याला जायचं इकडं अलाइनमेंट पेज फिट राहतो डाटा ऑब्जेक्ट. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं? पहिल्या ह्याच्यात गेलं. ओके, त्याच्यात सरफेस टू हा अदर ऑब्जेक्टमध्ये. आता आपण 5-6 ऑब्जेक्ट असं समजू, तर आपण तेव्हा आपण इथं सिलेक्ट करतो स्पेसिफिक करून. आता अदर ऑब्जेक्ट डायरेक्ट हाच भेटेल. 2 आहेत आपल्याला. हाच आहे ना, म्हणून तर अदर केलं आपण, बाकी तर काय गरज नाही. स्टार्ट चालेल. हा ना. आता बघ, आता पहिल्या जॉबला सिस्टमॅटिकली ठेवायचं. पहिला जॉब आपण असं ठेवलं समजा, एक्झाम्पल XYZ कॉर्डिनेट नाही ठेवायचं का? म्हणजे नाही, जसं चेक केलं सपोज, आता त्याच्या ऑपोजिट ठेवायला लागेल. तर थोडंसं वरी घेते ते पॉईंट सर्कल करा. हा थोडा वरी घ्यावा लागेल ना, काय गरज नाही. हा असं आलं ना, हे बघ देवी. हा पार्ट असं ठेवलं आहे का? ओके. ओके. चला बघू काय होतं. पण आपण पिक करू. पहिला पॉईंट समजा हा पॉईंट क्लिक केला आपण. कोणते पण पॉईंट घेऊ शकतो ना, म्हणजे इथला एक पॉईंट घेतला, इथला एक पॉईंट घ्यायचा असं. 2 जेवढं जास्त पॉईंट घेईन तेवढं त्याला फायदा होईल. आपल्याला काय घ्यायचं. ओके, समजा आपण ओके केलं तर बघ 11 वेळेला त्याला हे झालं. 11 काय आहे? 11 वेळा त्याने असं फिरवलं जॉब, फिरवलं आपण. कमीच फिरवलं कारण आपण जास्त ॲक्युरेट बनवलं तर असं होतं. ठीक आहे, स्टार्ट करू. स्टार्ट. आपलं झालंय ते, आलंय ते. हा जॉब सिंगल भेटला आपल्याला. आलो आपलं कॅड मॉडेलने हे करायचं ना. आता थांब ना जरा एक. आता आपण इम्पोर्ट. ओके. कुठे डेस्कटॉप हाच होतं. हा आहे ना डेस्कटॉप. आपलं मॉडेल हा नव्हता. 37 आहे ना. IGS ओपन केला. कॅडचं इकडे येते. ठीक आहे, हे 2 आहेत भेटले. कॅडचा इकडं आला का? बरं. ते जे XYने आले ते. आत्ता आपल्याला अलाइनमेंट बेस टू पेज फिट टू रेफरन्स ऑब्जेक्ट. ठीक आहे, हा रेफरन्स ऑब्जेक्ट आपला हा आहे. हां, म्हणजे कॅड मॉडेल रेफरन्स झालं. स्टार्ट करू. त्याला काय करायची गरज नाही वाटतं ना. आले बघ पॉईंट. ह्याला पण पॉईंट द्यायला लागतं का? अच्छा,
पण ते पूर्वी केलं होतं ना आपण, ते त्याला होतं वाटतं त्या दोघांना. मॅक्झिमम ओके आला. आलं पॉईंट. नाही आला, उलटा बसलं ते. मोठं बसतं. कुठलं होतं ते? अंडू. ते अंडू केलं पूर्ण होईल ना तो, माहिती होईल पर्यंत चालू आहे ते. त्याच्या पुढे पार्ट जर असं आपण ह्याला पण हे करावं लागेल ना, आपल्याला त्यानुसार बसवावं लागेल. हा डाटा घेऊ. ऑन करू. आणि तो तसा येस बरोबर. दोघी सेम झाले ना. सेम पाहिजे. थोडंसं वाय इकडं, त्याचा जसा कॉर्डिनेट आहे तसं. करेक्ट. ओके आहे. जिथं तिथं घेतले तेच पॉईंट घ्या का म्हणतो त्या लोकेशनलाच. लवकर झाला. ओके. नाही रे, उलट आलं का हे? आता हे झालं चुकते आपलं, ते पार्टच्या पोझिशनमध्ये चुकते वाटतं. आपला जॉब अलाइनमेंट ओके झाला आहे. हा जॉब ह्याला अलाइनमेंट करायचं. तेवढंच हेल्प होतं. ह्याचं कोणतं PDF आहे बनलेलं असं. हा युजर गाईड हायला 700 पेजेसचं बोलले ना. स्कॅनिंगमध्ये बघावं लागेल आपल्याला. स्टार्ट केलं. हा समजा जॉब असा आहे. ह्या साईडनं घे, फ्रंट साईडनं, आणि तो असेल कसं कसं
आपण जे पॉईंट घेतोय ना, तू जिथे पॉईंट घेतलं ते तिथंच पॉईंट घ्यावं का म्हणतो, पॉईंट अलाइनमेंट घेताना. आता हा सर्कल असं आहे, असं ऑपोजिट साईड आपल्याला पण कळून कसं ऑपोजिट आहे. ओके, हा आपण असं घेतलं. तसं बरोबर. हा आपण असं घेतलं. आता ह्याला करतो सेंटरला खाली घे, तसं कर सेंटरला. मित्र खाली पहिला असं उलटा करू. काय नाही काय आपल्याला शिकायचं आहे. डायरेक्टली आला असतं तर आपल्याला काय शिकता आलं नसतं. काय का नाही, तसं घेतो. हा झाला सेम त्याच्या ऑपोजिट ना, उलटा करायला. आणि कसं हा इकडं असा ओव्हरलॅप का कसं असं घेऊ. एक तिथेच घे पॉईंट. हां, दुसरा पॉईंट त्याच्या बाजूला, तिसरा तिथं ओके. बस. आता काय चुकलं आपलं काम, आता समजलं काय चुकलं. उलटा बसला डायरेक्ट, ते दोन्ही पण एक्झॅक्टली बसला उलटा. आता आपण आधी असं घेतलं होता आणि उलटा बसला आपल्या जॉब. पहिल्यासारखं चाललं ना.